नर्मदे हर. सर्वांना पहिलं सुप्रभात. आणि काय सुंदर निसर्गाने नटलेली टेकडी आहे ना आमच्याजवळ, ते घराजवळच आहे. आणि पावसाळ्यात तर काय रोकडं तिचं खूप छान दिसतं, खूप सुंदर. आणि ह्या पूर्ण ज्या 2-3 टेकड्या होत्या त्याच्यावर अजिबात झाडं नव्हती. हे बघा, रोटरी क्लब आणि वसुंधरा अभियानाने खूप जास्त झाडं लावली आहेत. माझ्या मते ना 30-40 हजार झाडं इथं लावली आणि जगवली आहेत. जास्त आकडा असेल, कमी सांगत असेल मी कदाचित, पण सुंदर काम केलं आहे. आणि अक्षरशः सांगतो, परिक्रमेनंतर मी आज आलो आहे चालायला, म्हणजे माझा व्यायामाला एवढा खंड पडला आहे. काय म्हणत होतो मी? हां, तर मागच्या वेळेला परिक्रमेला जवळपास 20 किलोमीटर मी दिवसाआड चालत होतो, 20-25 किलोमीटर. आणि त्याच्यानंतर शेवटचे 2-3 महिने ना, बापरे, सिंहगडला मी 2 वेळा, आठवड्यातून 3 वेळा जायचो आणि 2 वेळेला चढायचो. म्हणजे गेलो की 2 वेळा सिंहगड सर करूनच यायचो. एवढा जबरदस्त व्यायाम केला होता. पण परिक्रमेला बघितलं ना तुम्ही किती त्रास झाला मला. सो त्याच्यामुळं असं वाटलं की इकडच्या व्यायामाचा आणि परिक्रमेतला चालण्याचा काही एक संबंध नाही आहे, तो सगळा पाप पुण्याचा हिशोब आहे. सो त्याच्यामुळं मी जरा थोडं घरी आल्यापासून जरा आळशी झालो आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि परिक्रमा खरंच खूप शिकून जाते. आल्यापासून खूप खूप गोष्टी बदलल्यात आयुष्यात आणि त्याच्यासाठीच परिक्रमा आहे. आणि असं वाटतंय मैयानी परत बोलवं परिक्रमेला. ह्यावेळेला असं वाटतंय की दोघं जरी असलो तरी जरा तुटक चालावं, जास्त संपर्क ठेवायचा नाही एकमेकांबरोबर असं वाटतंय मला. थांबलं की थोडं जे काय बोलणं होईल तेच, किंवा मी जर एकटा मैयानी बोलवलं तर मग एकटंच चालावं. कारण मागच्या वेळेला पण काय वाईट अनुभव नव्हता तो, खूप छान अनुभव आला मैयांसोबत. पण मागच्या वेळेसच्या चुका आहेत त्या सुधारायला नक्कीच खूप वाव आहे. सो बघूयात आता मैया बोलवते काय करते. कारण माझी तर फार इच्छा आहे चालत परिक्रमा करण्याची. बघूयात काय होतंय. हे बघा, झाडं बघा किती सुंदर आहेत ना. बघा, वाव. विशेष म्हणजे ना, मागच्या वेळेला मी सिंहगडला पण जायचो ना, भर पावसात जायचो आणि मुद्दाम 2 व्हीलरवर जायचो. की निमोनियाची हिस्ट्री होती ना माझी, म्हणजे आहे. सो बघायचं होतं मला की किती त्रास होतो आहे, काय कफ वगैरे होतो आहे का, काय होतं आहे. अहो कसला कफ पण काहीच झालं नाही तेव्हा, मला घरी होतो तेव्हा. आणि परिक्रमेत किती त्रास झाला तुम्हाला माहितीच आहे. सो आता मला कळून चुकलं आहे की तुम्ही इथे कितीही व्यायाम करा, परिक्रमेतल्या गोष्टी ह्या वेगळ्या आहेत. मला काय बोलायचं ते तुम्हाला समजतच असेल. वा, मस्त. 5-6 किलोमीटर होईल माझं आज. छान वाटतं. आणि फक्त 2 दिवस खूप त्रास होईल, आता पाय दुखतील. पण नाही, आता रोज यायचं, रोज चालायचं. बघा ना, आता ऑगस्ट आहे, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 3-4 महिने आहेत विचार करायला. आपण काय विचार करणार, मैयाची इच्छा असेल तर मैयाच घेऊन जाणार आपल्याला. हे बघा, वसुंधरा अभियान, गजानन. आणि समोर बोर्ड दिसतोय तुम्हाला, हे बघा, मस्त. एवढं काम केलं बघा त्यांनी. हे बघा, 2006ला बघा कसं होतं जून, आणि आता बघा. म्हटलं ना मी तुम्हाला, अफाट काम केलं त्यांनी, अफाट. जवळजवळ 40,000 झाडं लावलीत, जास्त लावलीत. इथून मीच आकडा कमी सांगितला आहे. हे बघा, आणि इकडं त्यांची रोपवाटिका आहे, म्हणजे बँक आहे वृक्षांची छोट्या छोट्या.
तिथे थोडंसं मोठं करतात आणि मग लावतात. सुंदर नंदनवनच तयार केलं त्यांनी. असं ना पूर्ण शुलपानीच व्हायला पाहिजे. हे कोण करणार, आपणच करायला पाहिजे, आहे का नाही. पण कसं आहे, खूप अवघड काम आहे ते, खरंच अवघड आहे. ती झाडं खरं जपणं खूप गरजेचं आहे. आणि शक्य असेल ना तर खरंच लावली पाहिजेत झाडं. जबर. आता आपल्या इथं पण मी दाखवतो तुम्हाला थोडं शॉर्ट. घराच्या इथं ना एकही झाड नव्हतं. आपण छान तिथं जवळजवळ 150 झाडं लावली आहेत. दाखवतो मी तुम्हाला आता शेवटच्या ह्याच्यामध्ये, फुटेजमध्ये. चला जाऊ आता. आज बसताना आलं, सगळंच ओलं झालं ना. थोडं ध्यान करायला बसायचो मी इथं आलो की. 15 मिनटं जरी बसलो ना तरी मनात शांती खूप मिळते. हेच कारण आहे की मी म्हणतो परिक्रमा एकट्याने केली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला असं ध्यानाला वगैरे बसता येईल. काय होतं, किती नाही म्हणलं ना, तुम्ही बघा मागचे व्हिडिओ बघा आपले, त्याच्यामध्ये ना थोडाफार का होईना गप्पा येतातच, हो ना. तुम्ही पण अनुभव घेतला असेल, व्हिडिओ नीट बघितले असतील तर. सो खरं तर ना ध्यान करून बसता आलं पाहिजे. त्याच्यासाठी तर परिक्रमा आहे. आजूबाजूची नर्मदा मैयाच्या तटावर जी काय छोटी छोटी मंदिरं आहेत, मोठी मोठी मंदिरं आहेत, पुरातन मंदिरं आहेत, नवीन मंदिरं आहेत, तटावरची सगळीच मंदिरं आहे, पूज्य आहेत. सो सगळ्यांची दर्शनं पण झाली पाहिजेत. मागच्या वेळेला खूप मंदिरं मिस झाली मध्ये. आणि आता काय केलं माहिती का, मी नर्मदा पुराण वाचायला घेतलं आहे. त्याच्याने खूप गोष्टी आहेत ना माझ्या पण क्लिअर झाल्यात. हे बघा खूप सुंदर आहे ना. आणि खरंच आहे ना, माझी एक विनंती आहे, म्हणजे नवीन जे परिक्रमा करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी, की सगळ्यात पहिलं आहे ना मैयाचं नर्मदा पुराण वाचा. त्याच्यानंतर आपले प्रशांतजी कुलकर्णी आहेत, त्यांचे जेवढे अनुभव आहेत, जवळपास मला वाटते 150 त्यांचे अनुभव आहेत. यूट्यूबवर पण आहे आणि ब्लॉगच्या माध्यमातून पण त्यांनी ते लिहून ठेवले. ते सगळे अनुभव शांतपणे सगळे ऐका किंवा वाचा. तुम्हाला ना खरंच वेगळी परिक्रमा बघायला म्हणजे मिळेल, किंवा तुमची परिक्रमाच वेगळी घडेल. आमची चूक झाली की नर्मदा पुराण वाचलं नव्हतं आणि प्रशांतजी कुलकर्णींचं जे व्लॉग होते ते ऐकायला पाहिजे होते परिक्रमेला यायच्या आधी. सो पहिलं आल्यावर आहे ना सगळे आध्याच्या सारखे त्यांचे व्लॉग ऐकले आणि त्याच्यानंतर आता नर्मदा पुराण वाचायला घेतले. जबरदस्त अनुभूती माहिती का. सो त्याच्यामुळे तर जे काय थोडंफार ज्ञान आलं आहे ते त्याच्यामुळे आलं की एकट्याने परिक्रमा करायला पाहिजे. फार तर दोघं असतील तर उत्तम, म्हणजे जोड असेल तर ठीक आहे. इथं मित्रमंडळी वगैरे कोणालाच घेऊन जाऊ नका, एकटेच करा परिक्रमा. ॲक्च्युली मी अमृताला पण म्हटलं होतं की बघ तुला कसं वाटतंय, माझी तर इच्छा आहे. तर ती म्हटली बघूयात कसं काय होतं आहे. मैया बोलू अजून आहे, टाईम आहे. सो माझं मनच होत नाही एकट्याला जायला. माहिती आहे का माहिती आहे का, एकट्याला मी जाईल काहीच नाही विषय, पण मागच्या वेळेला परिक्रमा खंडित झाली माझ्यामुळे तिची पण. सो म्हणून असं वाटतं की तिला सोडून नको जायला. पण काय मैयाच्या मनात असेल तसं होईल. मैयाच्या मनात असेल अमृता सोबत असावी तर तसं होईल. मैयाच्या मनात असेल की मी एकटा जावं तसं होईल. आणि मैयाच्या मनात असेल की मी पण नाही जावं, अमृतानेच जावं तर तसं होईल. तो डोंगर आहे ना तिकडे यांनी काम केलं आहे रोटरी क्लबने. ते बघा त्याच्यावर पण झाडं नव्हती त्या डोंगरावर. काय तोडली असेल पाहिलं जुन्या लोकांनी. शुलवानीमध्ये जसं झालं तसंच तोडली असतील झाडं इथं पण. आणि इकडं पण हे बघा या टेकडीवर पण झाडं नव्हते अजिबात. एक पण झाड नव्हतं, एक पण. माझ्याकडे जुने फोटो आहेत, सगळं टकलं माळरान होतं. चला जातो घरी आता. तुम्हाला दाखवतो मी घराचं इथलं पण कशी झाडं छान लागली आहेत. आणि सगळं ते देवाचीच कृपा असते, आपण काय नसतो, आपण निमित्त मात्र असतो.
आपल्याला बुद्धिदेव देत असतो. चला, नर्मदे हर. हे बघा, है ना, मस्त वाटतंय ना. असं महाबळेश्वरमध्ये आलोय. आतमध्ये पण भरपूर झाडं लावली आहेत. थोडं आता साफसफाईची गरज आहे, पण म्हटलं जरा पावसाळा होऊ दे. काय होतं, आता जर काढलं ना गवत आतलं की परत वाढतंय. म्हटलं निवांत जरा झालं की काढू. इकडे कामं चालू आहेत, हे बघा, बिल्डिंगची. सो त्यामुळे आवाज येतोय. भरपूर झाडं लावली आहेत. मागच्या साईडला पण बरीच आहेत. पार्किंग. इकडे आवळ्याचं झाड आहे, खूप औषधी आवळ्या. मागच्या साईडला बरीच पेरू वगैरे भरपूर झाड आहेत. असताना आंबाला गोडे या झाडाचा, बापरे. चला, नर्मदे हर.